मीच मागवलं होतं. दादा ठेवा इथं. सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्याच्यात? हो मॅडम, शाडूची माती व डेकोरेशनचं सर्व साहित्य आणले. थँक्यू. या तुम्ही. काय माती कशाला? अहो हीच माती वापरून आपण उद्या आपल्या घरातल्या गणपतीची मूर्ती बनवणार आहोत. आणि हे जे सामान आहे ना ते डेकोरेशनसाठी. आमचा दरवर्षीचा ठरलेला मूर्तिकार आहे, तोच मूर्ती बनवणार आणि तीच मूर्ती या घरात बसणार. भाऊजी अहो मी काय म्हणते की परंपरा जपत असताना समाजाचं भान ठेवणं पण गरजेचं आहे ना. म्हणजे याआधी या घरात जी मूर्ती येत होती ती प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवली जायची आणि ती पर्यावरणासाठी लय हानिकारक असते. त्यामुळं शाडूच्या मातीची मूर्ती बनवायची. आमच्या शाळेत पण आम्ही अशीच मूर्ती बनवायचो. ऐक ना, तुला नसते उद्योग करायला कोणी सांगितलेत ग? मातीची मूर्ती कशाला? हुजूमदारांचं घर आहे. दरवर्षी या घरामध्ये सिंहासनावर बसलेली मूर्ती आणली जाते. परंपरा आहे या घरची, कळलं का? भाऊजी अहो मी काय म्हणतेय की आपल्या घरातली पूजा आहे ना, मग दुसऱ्या कुणीतरी बनवलेली मूर्ती आपण का बसवायची? अहो गणपती तर कलेची देवता आहे, सृजनाची देवता आहे. मग त्याचा उत्सव असा कलेची उपासना करून आणि सृजनाच्या मार्गाने साजरा केला पाहिजे ना. आपण स्वतः मूर्ती बनवून त्याची प्रतिष्ठापना केली तर बाप्पाला किती आनंद होईल. म्हणून मला असं वाटतं की आपल्या घरातली मूर्ती ही आपण स्वतः बनवली पाहिजे. बेस्ट आयडिया आहे ही. नाही आपण ना असंच करूया, आपणच गणपती बनवू आणि आपल्याच घरात बसवू. सावी तुम्ही सांगा फक्त काय करायचंय, आम्ही करतो तुमची मदत. ऐक ना धैर्य, काय तुला काय दुसरे काम धंदे नाहीत? बायकोच्या तोंडात शब्द बाहेर पडला की लगेच झेलायला तयार. ओके, नाही एवढंच जर बायकोचं ऐकायचं होतं ना तर मग सकाळीच ऐकायचं होतं की बाहेर कशाला गेला होता हुंदडायला. प्रेमानं बसायचं होतं बायकोच्या बाजूला. काय बाहेर गेलो याचा अर्थ माझं माझ्या बायकोवर प्रेमच नाही असं होत नाही दादा.